ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भगवान शिवजींनी महादेवांनी श्री विष्णूंवर म्हणजे श्रीहरींवर कशा प्रकारे पूजा केली, त्याचप्रमाणे भगवान शिवजींची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा कशी करावी, शिवपूजनाची आवश्यकता का आहे, श्रीहरींचा देवांना काय उपदेश केला, हे सर्व आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महादेव श्रीहरींना म्हणजे विष्णुदेवांना म्हणतात की श्रेष्ठ व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, माझी एक आज्ञा आहे. त्या आज्ञेचे पालन केले तर लोकांमध्ये तू पूज्य होशील. ब्रह्मदेवाने निर्माण केलेले विश्व हे अफाट आहे, अनंत असे आहे. त्यामुळे जगात अनेक प्रकारची संकटे हे निर्माण होणार आहेत. तरी या संकटांचे निवारण विष्णू तुला करायचे आहे. विष्णू, तुला सहाय्य करण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. तुझे जे शत्रू आहे त्यांचा मी नाश करण्यात तुला सहकार्य करेन. धर्माला ग्लानी येईल त्यावेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचा नाश करण्यासाठी तू अवतार घेऊन आपली कीर्ती जगामध्ये वाढव. सतधर्माने वागणाऱ्यांचा उद्धार करण्यासाठी सदैव तू तत्पर राहा. मी रुद्ररूपाने तुझी व सर्वांची अशक्य कार्यसिद्धीस नेईल. तू आणि ब्रह्मदेव रुद्राचे ध्यान करावे. तुमच्या तिघांमध्ये काही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे. तुम्ही तिघे एकमेकांना पूरक असे आहात. जे तुमची निंदा करतील त्यांचे पुण्य नाहीसे होईल. तुमचा द्वेष करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होईल. भक्तांना तू मोक्ष देणारा होशील. लोकांमध्ये तू परमपूज्य असा होशील. तू साधूजनांवरती अनुग्रह करशील. ब्रह्मदेव नारदांना सांगतात, भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरीच्या हातात दिला आणि म्हणाले की विष्णू, तू याला संकट समयी अवश्य मदत करत जा. तू सर्वांचा अधिपती होशील. तू साधकांच्या सर्व योग्य कामना पूर्ण करशील. जो तुला शरण येईल त्याला मी देखील आश्रय देईन. तू सर्वांचा जीवलग होशील. रुद्र हे तुझे ध्येय असेल. तू रुद्राच्या स्वरूपात माझे ध्यान करत जा. यानंतर ते म्हणतात की ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्यांचे आयुष्य 100 वर्षाचे आहे. विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्यांची आयुमर्यादा ही 100 वर्षाची आहे. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, भगवान शिवजीने बोलणे ऐकून श्रीहरींना साष्टांग नमस्कार केला. हे पाहिल्यानंतर भगवान आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला. त्यांच्या पावन स्पर्शाने आम्ही अतिशय धन्य झालो. त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला. आमच्यावर कृपेचा वर्षाव करून ते तेथून निघून गेले. तेव्हापासून लिंगपूजा ही प्रचलित आहे. लिंगांमध्ये प्रतिष्ठित असलेले शिव हे उपासकाचे सर्व दोष हरण करतात. लिंग हे महेश्वराचे तर लिंगवेदी हे महादेवीचे स्वरूप आहेत. सर्व विश्व परमेश्वरात लय पावते. लयाचे अधिष्ठान असल्यामुळे शिवजींना लिंग म्हटले आहे. शिवलिंगाची पूजा करून तो सदाचाराने वागतो, तो पुण्यवान होतो. आता भगवान शिवजीची पूजा शास्त्र पद्धतीने कशी करायची त्यावर सुजी ब्रह्मदेवांना म्हणतात की ब्रह्मदेवांनी शिवपूजन विधी नारदांना सांगितला. तो असा की भगवान शंकराचे स्वरूप सनातन आहे. शुद्ध अंतकरणाने त्यांची पूजा केली तर ते भक्तास सुख, शांती आणि समाधान लाभते. त्यांची सर्व मनोरथ हे पूर्ण होतात. शिवपूजनामुळे मोक्ष सुलभ होतो. पूजनासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगलमय स्नान करावे, शिवनामाच्या स्तोत्रांचा पाठ करावा, सर्व पवित्र शिवतीर्थाचे स्मरण करावे. पूजेची सर्व सामग्री जवळ घेऊन नंतरच पूजेला बसावे. त्यामुळे पूजा करताना उठावे लागत नाही. प्रारंभी गणपती, द्वारपाल व 8 द्विपालांची पूजा करावी.
चौरंगावर अथवा पाटावर पांढरे वस्त्र घालून त्यावर शिवजींची स्थापनाही करावी. त्यांच्या भोवती रांगोळी काढावी अथवा फुलाने ते स्थान सुशोभित करावे. प्रारंभी 3 वेळा आचमन करून प्राणायाम करावे. त्यानंतर भगवान शंकरांचे ध्यान करावे. शिवजींना 5 मुखे आहेत, 10 हात आहे. त्यांची अंगकांती स्फटिका समान उज्ज्वल आहेत. त्यांचे सर्वांग आभूषणांनी शोभून दिसत आहे आणि व्याघ्र चर्म परिधान केले आहे. अशा स्वरूपाचे ध्यान करावे. आपणही त्या स्वरूपाशी एकरूप व्हावे. सद्योजात प्रपद्यामी या मंत्राने परमेश्वर शिवजींचे आवाहन करावे. ओम वामदेवाय नमः या मंत्राने त्यांना आसनावर बसावे. ओम तत्वपुरुषाय विद्येय या रुद्र गायत्रीने त्यांचे सानिध्य प्राप्त करावे. अदोरे भयंत या मंत्राने तेथे निरोध करावा. मग ईशानः सर्व विद्यानम या मंत्राने आराध्य देवतेचे पूजन करावे. पाद्य व अचमनीय अर्पण करून अर्घ्य द्यावे. देवाला चंदन मिश्रित जलाने स्नान घालावे. त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे. नंतर पंचामृताचा अभिषेक करावा. स्नान घालताना आणि अभिषेक करताना ओंकाराचा मोठ्याने उच्चार हा करावा. अक्षदा गंध वाहावे. दर्भ, आघाडा, कापूर, चमेली, गुलाब, चाफा, श्वेतकनेर, मोगरा इत्यादी विविध प्रकारांची फुले वाहावीत. कलशातील पाण्याची शिवलिंगावर सतत धार धरावी. त्यामुळे पवनयंत्र, रुद्र सूक्तातील मंत्र, नीलसूत्रातील मंत्र अथवा पंचाक्षर मंत्र म्हणावे. त्यानंतर पुष्प, दीप, धूप, नैवेद्य, तांबूल आदी उपचार अर्पण करून यथाविध पूजा करावी. यानंतर आरती करावी. आरती म्हणजे देवाला आर्त भावनेने मारलेली हाक असते. देवाला मनोभावे हात जोडावे. त्यांची प्रार्थना करून फुले वाहावीत. स्वस्ती वाचन करावे. कल्याणकारी प्रार्थना म्हणाव्यात. त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणावी. जन्मजन्मी माझ्याकडून निस्वार्थ सेवा करावी, भक्ती घडावी अशी शिवजींपुढे प्रार्थना ही करावी. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात, मी तुला शिवपूजनाचा विधी नीट समजावून सांगितला. तुला आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? तेव्हा नारद सांगतात की हाच विषय मला विस्तारपूर्वक ऐकायचा आहे, तरी तो तुम्ही मला सांगावा. तेव्हा ब्रह्मदेव नारदांना सांगतात की मी सर्व ऋषी व देवतांना बोलावून क्षीरसागरापाशी घेऊन आलो आणि त्यांना सांगितले येथे श्री विष्णूंचे वास्तव आहे. सर्वांनी मिळून विष्णूची स्तुती केली. त्यामुळे विष्णू प्रकट झाले. विष्णू म्हणाले, आपण येथे सर्वजण कशासाठी आला आहात? आपले काय संकट आहे ते तुम्ही आम्हाला कथन करावे. त्यावेळी देव म्हणाले, दुःख दूर करण्यासाठी नित्य कोणाची पूजा करावी? त्यावेळी श्रीहरी भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचे सनातन असे अधिष्ठान आहे. त्यांच्या कृपेने सर्वांचे दुःख पूर्णपणे नाहीसे होईल. म्हणून नित्य त्यांचीच उपासना करावी, त्यांची भक्ती करावी, अनन्य भावाने त्यांना शरण जावे, सदैव त्यांचे चिंतन करावे. त्यांचे ऐहिक आणि परमात्मिक कल्याण होते. ते सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. ब्रह्मदेव म्हणतात, त्यावेळी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीहरींचा उपदेश एकाग्रताने श्रवण केला. त्यावेळी त्यांनी विष्णूंना वंदन केले आणि आपणास शिवलिंग देण्याची विनंती केली. विष्णूंनी विश्वकर्माला बोलवले व सर्वांसाठी शिवलिंग बनवून देण्याची आज्ञा केली. विश्वकर्माने इंद्राला पद्यराग मण्याचे, कुबेराला सोन्याचे, धर्मराजाला पुष्कराग खड्यांचे, वरुणाला श्यामवर्णाचे, विष्णूंना इंद्रनील मण्याचे, मला सुवर्णाचे, विश्वदेवांना चांदीचे, वास्तुगणांना पितळाचे, अश्विनी कुमारांना मातीचे, लक्ष्मीला स्फटिकांचे, आदित्यांना तांब्याचे, चंद्राला मोत्याचे, अग्नीला हिऱ्याचे आणि ब्राह्मणांना मातीचे, मयासुराला चंदनाचे, नागाला पोळ्याचे, देवींना लोण्याचे, योग्यांना भस्माचे, यक्षांना दह्याचे,
छायादेवींना पिठाचे, बाणासुराला पाऱ्याचे लिंग दिले. लिंग पूजनाचा सर्व विधी त्यांनी समजून सांगितला. त्यानंतर आम्ही श्रीहरींचा निरोप घेऊन स्वस्थानी परत आलो. ध्यान हे ज्ञानाचे साधन आहे. ध्यानाने शिवतत्वाचा साक्षात्कार होतो. देवपूजनेने मनुष्याचे शरीर निर्मळ होते. त्यावर ज्ञानाचा रंग चढतो. ज्ञानाने मनुष्याच्या मनातील सर्व प्रकारचे भेदभाव हे नाहीसे होतात. द्वैताचा अंधकार नाहीसा होतो आणि अदैवताचा प्रकाश सर्वत्र पसरतो. माया या बंधनातून मुक्त झाल्यावर मनुष्याला शिवपद प्राप्त होते. गृहस्थाश्रमी मनुष्याने भगवान शंकराचे पूजन करावे. ते देवांचे देव आहे. त्यांचे पूजन केल्याने सर्व देवता या संतुष्ट होत असतात. मित्रांनो, संपूर्ण शिवमहापुराणातील पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.